मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची आज त्यांच्या जन्मगावी मातोरीमध्ये जाहीर सभा असणार आहे। आज पहिला मुक्काम या मातोरी गावात असणार आहे आणि याच ठिकाणी त्यांची जाहीर सभा होते। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना येण्यासाठी जवळपास 5 ते 6 तास बाकी असताना या ठिकाणी जे सभास्थळ आहे या सभास्थळाच्या परिसरामध्ये महिला आलेल्या आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी ॲडव्होकेट चंपावती पानसंबळ जरांगे पाटलांच्या या मातोरी गावातून या जिल्हा परिषद सर्कलमधून मी निवडणूक लढलेली आहे आणि या परिसराची खडानखडा मला माहिती आहे। या परिसरातील जे तरुण वर्ग आहे, महिला मंडळी आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत, मी परिसरात फिरत असताना राजकीय सामाजिक कामासाठी फिरत असताना ज्या लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात, समाजात अतिशय तळमळीची भावना आहे की आमचे मुलं एवढा अभ्यास करतात, आमचे मुलं एवढे कष्ट करतात, परंतु फक्त आरक्षणाच्या अभावी त्यांना अक्षरशः किती मार्क असले तरी 1 मार्काहून अर्ध्या मार्काहून त्यांचं मेरिट जातं आणि त्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो। अर्थातच त्यांचं ते पूर्ण कुटुंब ते सफर करावं लागतं। कुटुंबाबरोबर त्यांचे नातेवाईक असतील, सर्व समाजाला सफर करावं लागत आहे। सरकारला एकच विनंती आहे, सरकारने अंतिम टप्प्यात आत्तापर्यंत मराठा समाजाने जे शांततेने मोर्चे केलेले आहेत, आता त्याला कुठलंही गालबोट न लागू देण्याची जबाबदारी मला वाटतं सरकारची आहे। आम्ही सरकार पक्षातलेच आहोत, आम्ही सरकारला पाठिंबा देणारेच आहोत, कार्यकर्ते आहोत, परंतु तरीही सरकारला एक विनंती आहे, मराठा समाजाने जे शांततापूर्व आंदोलन केलेले आहेत त्याची दखल घेऊन लवकरात लवकर समाजाला न्याय द्यावा आणि काही विपरीत घडू नये याची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी विनंती करते। पहिल्यांदा जाहीर सभा होते जन्मगावी मातोरीमध्ये, काय ऐकायचं? आज सकाळपासून आम्ही जरांगे पाटलांना ऐकतोय ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून, ते खूप भावूक झालेले आहेत आणि साहजिकच आहे, इतके दिवसांचं त्यांचं आंदोलन आहे, शांततेच्या मार्गाने चाललं आहे, त्यांची तब्येतही साथ देत नाही आहे, आम्हालाही सगळ्यांना कळकळतीच वाटते आहे। त्यांनी एवढं जे घरदारावर तुळशीपत्र ठेवून जे त्यांनी समाजासाठी काम केले, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी म्हणून तरी सरकारने आणि त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर मला वाटतं समाजाचा उद्रेक सहजासहजी सरकारला आटोक्यात आणता येणार नाही, त्यामुळे सरकारने त्याची दखल घ्यावी आणि जरांगे पाटलांनी आता काही जरी सांगितलं तरी समाज त्यांच्यासोबतच आहे आणि जरांगे पाटील समाजासाठीच करतायत, जे काही करतायत ते चुकीचं काही सांगणार नाहीत, परंतु जे काही सांगतील ते ऐकण्यासाठी तर फक्त त्यांना पाहण्यासाठी म्हणून आज समाज इथं एकत्रित झालेला आहे। ते काय सांगतायत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि जे काही सांगतायत तेच पुढेही सांगणार आहेत, वेगळं काही सांगणार नाही आहेत ते, त्यांना पाहण्यासाठी म्हणून आज समाज त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून समाज आज उभा आहे। खरं पाहिलं तर सभेला बराच वेळ बाकी आहे, मात्र तुम्ही आतापासून या ठिकाणी आलेला तर काय सांगाल तुम्ही? आम्ही आलेलो आहे तर आम्हाला आरक्षण मिळालं, आमच्या मुलांना शिक्षण आम्ही भरपूर दिलेलं आहे, आम्ही ऊसतोडी करून त्यांना शिक्षण दिलेलं आहे, पण आम्हाला वाटतं हे आरक्षण द्यावा सरकारने आमच्या जरांगे पाटील तिथे येईपर्यंत, एवढीच आमची इच्छा आहे। किती वाजल्यापासून आलात? आम्ही 12 वाजल्यापासून येतं। काय ऐकायचं पाटलांकडून काय ऐकायचं आज तुम्हाला? आम्हाला ऐकायचं की आमची इच्छा आहे त्यांच्यापासून, आमच्या मुलासाठी ते इतके तळमळीने हे करतात, त्याच्यामुळं। कुठून आलात? आम्ही तिंदरोनीहून। आज जन्मगावात त्यांची सभा होते पहिल्यांदा सभा आहे म्हणूनच आम्ही पहिल्यांदा सभा ऐकायला इथं आलेले आहेत। शेतातले कामं सोडून आम्ही इथं आलेले आहेत। आपण पाहताय या महिलांच्या भावना आहेत, कारण की मनोज जरांगे पाटलांना यांना ऐकायचं, यांना पाहण्यासाठी या महिला आलेल्या जवळपास रात्री 10 ते 11च्या दरम्यान ही सभा होणार आहे, मात्र त्यापूर्वीच सकाळी 12 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या सभेसाठी आलेल्या. तर एकूणच जर पाहिलं तर सरकारनं मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा, मराठा आरक्षणावरती तोडगा काढावा, कारण की जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर मराठा तरुण असतील किंवा मराठा बांधवांचा उद्रेक जो आहे तो सरकारला थांबवता येणार नाही, त्यामुळं तात्काळ निर्णय घ्यावा अशी देखील मागणी आणि विनंती या ठिकाणच्या महिलांनी सरकारला केलेली आहे. त्यामुळे आता सरकार नेमकं काय भूमिका घेणार आणि या जन्मगावी मातोरी गावातून जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, मातोरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.